महिना संपत आला म्हणलं की घरातला किराणा सामान पण संपायला येतो आणि त्याच वेळेस बरोबर मुलांना काही ना काहीतरी चांगलं खायचं असते. तर मला पण ॲडजस्टमेंट करायची सवय असल्यामुळे मी काही ना काहीतरी जुगाड करतेच. आणि खरं तर मला वाटतं सगळ्याच बायकांना या गोष्टींची सवय असते. तर सुरुवातीला मी इथे एक मसाला तयार करायला घेतला आहे. पण मसाला तयार करायला माझ्याकडे काहीच साहित्य नव्हतं. तर मी जुगाड कसं लावलं आहे ते बघा. तर सुरुवातीला आपण इथे एक मोठा कांदा उभा चिरून घ्यायचे, त्याचबरोबर एक टोमॅटो पण मोठं घ्यायचे, ते पण थोडंसं मोठं मोठं कापून घ्यायचे. त्याचबरोबर 1 इंच आलं घेऊया, आलं साफ करूया, वरची साल सगळी काढून टाकूया. अगदी साधा आणि सिंपल असा आपण मसाला तयार करतोय, कारण माझ्याकडे खोबरं पण नाही मसाला करायसाठी आणि शेंगदाणे पण नाहीत. या दोन्ही गोष्टी नसल्यामुळे मी वाटण कसं करू हा मला प्रश्न पडला होता. मग त्या वाटणामध्येच मी हा जुगाड लावला आहे. आता गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकून हा कांदा लालसर भाजून घेतला आहे. कांदा लालसर झाला का लगेच त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचे. आता मागे एक कमेंट होती की तुम्ही कांदा आणि टोमॅटो सोबत का भाजत नाही. तर कांद्याबरोबर टोमॅटो टाकलं ना, टोमॅटो लवकर मॅश होता आणि कांदा भाजतच नाही. म्हणून कांदा थोडासा लालसर होऊ द्यायचा आणि मग टोमॅटो टाकायचं. 2 मिनटं झाकून ठेवलेलं होतं. कांदा पण चांगला भाजलाय, टोमॅटो पण चांगलं मॅश झालेलं आहे. आता लगेच आपण उतरून साईडला घेऊया. आता साईडला एका प्लेटमध्ये काढून घेऊया म्हणजे लवकर थंड होईल. आणि जर तुम्हाला पटकन वापरायचं असेल, घाई असेल, तर तुम्ही फॅन खाली ठेवला तरी चालेल, लगेचच थंड होतं. हे थंड होते तोपर्यंत आपण साईडला तीळ भाजून घेऊया त्याच कढईमध्ये. तर एक मोठा चमचा मी तीळ घेतलेले, तीळ भाजूया. आता तुम्हाला मी म्हणलं ना जुगाड मी लावलेलं, तर तो हाच जुगाड आहे बघा. कारण माझ्याकडे वाटण करण्यासाठी खोबरं नव्हतं, शेंगदाणे नव्हते किंवा काजू नव्हते. तर त्याऐवजी मी काय केलं, तीळ घेतले. तुम्ही जर कधी तीळ वापरले नसतील तर एकदा वापरून बघा, खूप मस्त भाजी होते. आता त्याच कढईमध्ये आपण 1 चमचा तेल घालायचं आहे, अर्धा चमचा हळद घालूया, अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा इथं मीठ घालूया. आणि आपण याच्यामध्ये उकडलेली अंडी भाजून घेणार आहे. आपण इथं अंड्याची भाजी बनवतोय आज. तर अंडी मी अगोदरच उकडून घेतलेली होती, तर एक 2 ते 3 मिनिटासाठी अंडी इथं भाजून घ्यायची आहेत. जास्त आपल्याला त्याला करपवायचं वगैरे नाही. आता अंडी पण भाजून झाले तर आपण हे वाटण तयार करून घेऊया. वाटण चांगलं थंड झाले, मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. तीळ आपण सेपरेट भाजलेले आहेत. तीळ जर तुम्ही कांद्यात आणि टोमॅटोमध्ये टाकलं तर त्याच्यामध्ये भाजले जात नाहीत, म्हणून आपण सेपरेट भाजलेत. आता यामध्ये 1 इंच आलं, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर टाकून बारीक वाटण तयार करू. गॅसवरती पातेलं ठेवायचं आहे, मोठे 2 चमचे तेल घालायचं, 1 चमचा मोहरी घालायची, 2 तेजपत्त्याची पानं, 1 चमचा जिरे घालायचे आणि जे वाटण आपण करून घेतले ना ते अगोदर टाकूया. आता बघा, 1 कांदा, 1 टोमॅटो आणि 1च चमचा आपण इथं तीळ वापरले, पण वाटण किती मस्त झालंय बघा. वाटणाला चांगले 3 ते 4 मिनिटं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये टाकूया अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा घरातलं काळं तिखट आणि चवीप्रमाणे मीठ घालून परत चांगलं मिक्स करायचं आहे. आता हे मसाले जेव्हा आपण वाटणामध्ये टाकतो ना त्यावेळेस थोडं जास्त वेळ शिजू द्यायचं. वाटणामध्ये जेव्हा आपण मसाले टाकतो ना तेव्हा ते दोन्ही चांगले मिक्स करून परतून घ्यायचे 2 ते 3 मिनिटं, म्हणजे चांगली चव येते भाजीला. आता थोडंसं पाणी घालून चांगलं मिक्स करूया आणि 2 मिनिटासाठी झाकून ठेवूया. झाकून पण थोड्या वेळ आपण मसाले शिजवून घ्यायचेत. आता झाकण काढल्यानंतर आपण यामध्ये पाणी घालायचं आहे. तर आता जवळजवळ 1 ते 1.5 ग्लास पाणी घातले मी, म्हणजे भाजी जास्त घट्ट पण नाही केली आणि जास्त पातळ पण नाही केली. आता त्यामध्ये अंडी सोडून घेऊया. आता अंडी टाकल्यानंतर भाजीला चांगली उकळी येऊ द्या आणि उकळी आल्यानंतर एक 2 ते 3 मिनिटं चांगलं भाजीला शिजवून घ्यायचं आहे. आता या स्टेजला आपण टाकूया अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा कसुरी मेथी. तुमच्याकडे कसुरी मेथी नसेल तर तुम्ही नाही टाकली तरीसुद्धा चालेल. आता या स्टेजला तुम्ही थोडंसं पाणी वाढवलं तरीसुद्धा चालतं आहे. मात्र पाणी वाढवलं तर थोडंसं मीठ चेक करा, जर लागलंच तर वरून थोडंसं टाकलं तरी चालतं आहे. भाजी चांगली आपली शिजून तयार आहे. वर कट पण चांगलं आलेलं आहे. गॅस बंद करूया. तर कशी वाटली तुम्हाला जुगाडूवाली रेसिपी? मी जशी जुगाड करते तसं तुम्ही पण कधी करता का? घरामध्ये काहीही मसाले नसताना आपण एक मस्त अशी अंड्याची भाजी बनवली आणि खायला एवढी टेस्टी झाली होती की सांगायला नको. तर तुम्ही जुगाड करत असाल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. परत आपण एका छान आणि अशाच मस्त व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.